बाय. गुड मॉर्निंग. गरम आहे. अरे रे खूपच गरम आहे. रोहन ठीक आहे ना. वेलकम टू द न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर फ्रेंड्स ॲक्च्युली स्वातीताई आणि जिजू बाहेर गेले काही कामासाठी आणि युगम आणि रोहित पण कॉलेज आणि स्कूलला गेले. तर ते येतीलच थोड्या वेळामध्ये. आपण जसं आता उठलो, माझी तयारी चालू आहे. सगळं ब्लॉग कालचा मी एडिट करून घेत आहे. आणि पूजा काय नाश्ता प्रिपेअर करत होती. तर तू पण बसते की? ऐक मी पण बसते. चल नाश्ता करून घेऊ. आणि आज कुठेतरी जायचा प्लॅन आहे. बघू ते किती वाजता जाणं होतं काय ते वरचं समजलं नाही. भाव्या भाव्या पकड. हा सुखेल ते. ती वालीच आहे. तुझं हा. नाव लिहू भाव्या. आता त्या हातात बाबू ज्योती आंटीला सांगूया आपण काढायला. दुसऱ्या हातात बी. तू काय लिहिली स्पेलिंग दाखव. बीएचए वाय करत होती. बाया बीएचए वी वाय व्ही वाय आहे ना. बीएच वाय येतं का वी येतं? अरे व्ही येतं. व्हीच्या नंतर वाय. वाय शी काय घाण नाही तर काय ते भाव्याची स्पेलिंग नाही माहिती. बुगू काय बुगू? त्यापेक्षा बुगू लिहिलं असतंस. मी तर ते गाडीच्या नावासाठी हॅशटॅग शोधत होती. पहिलं तर सुकू दे, मग मी तर सरळ करेन ना. वेलकम होम. वेलकम होम. थँक्यू. कुणी गाडी. How was your school? How was your school today? मस्त एकदम. Enjoyed? Studied? Time-pass? हा टाइमपासच होता म्हणजे आज. जाऊन आले मी. हो ये लवकर. चल आले. एक ब्लॉग होता ना. 2 मिनट रुको. अच्छा. यार देखो यार, हो तो यार कैसे भी करके देखो, कैसे भी हो तो देखो. ॲक्च्युली युगम फ्रेंड्स मॅथ्ससाठी बघतोय. उद्याचा फायनल झाला आणि मी तर निघतोय. तो मला फोर्स करतोय. तोच नाही सगळेच बोलतात ते थांब म्हणजे अजून 2-3 दिवस येते. बट मला जावं लागेल. आणि मॅथ्ससाठी युगमचा प्लॅन आहे माझ्यासोबत जायचा मॅथ्ससाठी. आणि आज मला काय पण करून निघायचं आहे. मॅथ्स उद्या 8 आज 7 तारीख आहे. तर त्याचा अरेंजमेंट चालू आहे कोणासोबत. बट मी त्याला पण सांगतो की यार नाही आय वोंट बी एबल टू. बट इज ट्राईंग की नाही आता जर कोणते फ्रेंड्स आहेत त्यांचं कोणी जर इव्हेंटमध्ये ते तिकीट्स आता दाखवले, जर त्याचे कोणी दुसरून बाहेरून म्हणजे आउट ऑफ गुजरात येणारे फ्रेंड्स आहेत ते जर नाही आले तर मग हे तिकीट्स अवेलेबल होतील. सो ही ट्राईंग इज हार्ड की काका तुम्ही थांबा आपण जाऊया मॅच बघायला. आता इथेच आहे मॅच अहमदाबादच्या स्टेडियममध्ये. तो डायरेक्ट कॉल करके बताई दो यार. टाइम नाही भेटले तर डॉक्युमेंटचं नसतं तर मी नक्की थांबलो असतो. जाऊन आरामात पण करू शकतो ना संडेचा. आता संडे एक ऑफिस बंद असेल तर. बट तसं पण मॅचचं म्हणजे काय एकदा न्यूझीलंड सोबत मॅच आहे. ते पहिलाच न्यूझीलंड सोबत ऐकून थोडंसं अगर आधी बघ त्या लोकांनी लास्ट मॅच मध्ये पण दुबेला लास्टची ओव्हर दिलेली. मला वाटलेलं यार हे काय करून बसले अरे लोक यार. ह्या मला वाटलं आरामात 3-4 नो बॉल टाकेल, परत फ्री हिट भेटेल, परत वाईट जाईल. पण नाही त्यांनी लकीली हे केलं. ऑफकोर्स त्यांनी ते थोडा तरी बाकीचे 2 स्पिनर होते त्यांना कदाचित ते अचिवेबल झालं असतं समोरच्या टीमला. म्हणून ह्यांनी कोणतरी मीडियम पेसर पाहिजे होता, फास्ट बॉलर पाहिजे होता म्हणून दुबेला दिली असेल. यॉर्करच टाकायला लावलेलं त्याला फक्त. ठीक आहे पण आता हे न्यूझीलंड सोबत आहे हे ऐक. आणि तसं पण जर थांबणं माझं कन्फर्म झालं असतं तर मग ठीक आहे. बट अरे मग एक काम कर मग. आज चल 7 वाजतापर्यंत पण नाही. उद्या फक्त उद्यापर्यंत थांब 12 o'clock. त्यांनी काय होणार आहे. अरे मी झालं तर कन्फर्म झालं तर आपण काय टीव्ही वरती बघेल ना आरामात मस्तपैकी. नाही ना पण स्टेडियम वर बघायला चाललं का ना. टीव्ही मध्ये एकदम झूम बीम प्रॉपर नाही आपल्याला. अरे तिकडे पण आहे स्क्रीन आहे तिकडे आहे. बट ठीक आहे घरी आरामात नको. स्टुडिओ मध्ये आलेलो मी आणि दोघं पण आता काहीतरी टी शर्ट वगैरे बघायला. तर हे टी शर्ट मला आवडलं व्हाईट. पण ह्याच्यावरती हे दिलं ह्याचं लोकेशन चेक केलं सिओल साऊथ कोरिया. मला आवडलं. कसं दिसतं बरोबर मस्त.
साईड घेतलं. हा बट तू बघ तरी समोरचं ते दिलं तेच भारी आहे. लार्ज जोयू लार्ज पण सब लागायचे. गट्टे की सब्जी. गट्टे म्हणजे भोपळा. हे काय म्हणतात, गट्टे की सब्जी खाना और कैसी बनी है वो बताना. काय गट्टे की सब्जी खाना और कैसी बनी है वो बताना. अच्छा. असा सिमरनने निरोप दिलाय. हो आता ती गट्टे की हो. सब्जी काय असते माहितीये का? आपलं काय? बेसन आहे ना, बेसन अच्छा समजलं मला. हा 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 करतात आणि मग त्याचं समजलं. हा 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 ते वडीसारखं वडीसारखं. हा. खरं बापरे गुलाबजाम हे काय रायता आहे. नाहीतर आहे तो मग? छास आहे तो. छाश. हर्ष मिर्ची मुख क्या हर्ष काका बस हर्ष काकाने पहिले टेस्ट करे केवढं लागायचं. कोणती ही आहे ना गड्ड्याची सब्जी. हा ती गट्टेची आहे आणि एक मिक्स आहे. मिक्स व्हेज आहे. ती फुलवडी आहे छान आहे खरंच छान आहे. है ना. नानी ले तू मोठीच मी मला वाटतं ते बेसनचं चावायला कसं वाटेल बट मस्त वाटतं. मस्त लागतं. हे बघ आहे अजून ना तेच जात उनुजान ध्यान आहे दादा आम्ही काढले की नाही. कधी निघाल गडी आराम बघू जा जा बाबा. अरे जा. नाही डॅडी उनो तो ओळखत असेल आपण लास्ट टाइम पण नाही का भेटलेला. हाय हाय. उनु कॉर्पोरेशन सीपी फिटिंग. अरे अर्बुदा सेल्स में कॉर्पोरेशन जा रहे थे। हमारी बिल्डिंग एंड कंस्ट्रक्शन की मुझे नहीं खटिक भाई को मेरा बात हो रहा था इस बारे में। अर्बुदा सेल्स कॉर्पोरेशन. नाही ठीक आहे हातावर ठीक आहे. Smart upgrade presenting RBI बैंक का एडवांटेज डी बैलेंस बच्चों के लिए जीरो बैलेंस अकाउंट और सुरुवात केली त्यांनी. गुजरात की रसोई की तिथे ते क्रॅश झालं बस. हा त्या साईडला हे झालं ना. हा हा. पहिला इथे प्लेन्स पार्किंगला लागायचे कधी कधी दिसायचे 2-3 प्लेन लाईन मध्ये उभे असायचे. आता इथून हे केलं त्यांनी. ते फक्त अजून डेव्हलप करतात म्हणजे हे बनवतायत पार्किंग नाही तर टॅक्सी वे काहीतरी बनवत असते. अहमदाबाद का नंबर 1 रेडियो स्टेशन. तर फ्रेंड्स हिअर वी आर ॲट चेअर माता मंदिर. मी स्वातीताई किरण जेजू पूजा बुकू आम्ही आलो आहे ओके. आणि लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा पूजाने काही काही इच्छा जसवलेला मी देखील आणि त्याला मला बऱ्यापैकी रिझल्ट दिसून येतं. तर आलोच आवर्जून म्हणून मी पूजाला सोडायला पण आलो आणि आज मंदिराचं दर्शन घेऊन आहे मग म्हणजे माताचं दर्शन घेऊन मग आता रात्रीची मी ट्रेन पण बुक केली. असं काय मंदिराचे एंट्रन्स हे एंट्रन्स आहे एक्झिट आहे बट आता पण सगळे एक्झिटमधूनच गेलेत. विल ऑल्सो गो फ्रॉम हिअर. हां आयुष की कोणातरी लक्षात असेल हे की आपण गुजरातला आलेलो तेव्हा इथे मंदिरामध्ये आलेलो. माझा नाही माझा. लास्ट टाइम पण असंच टायमिंग हां हा पण आपण थोड्या वेळाने थांबून परत मंदिर चालू झालं होतं. लास्ट टाइम मला थोडं लवकर आलेलो. मंदिर चालू झालं. हा आम्ही आलो ते उघडं होतं. हे सगळं म्हणजे हे पौर्णिमा लोकांना इथेच बसून इथेच पूजा चालू करू. अरे त्याच्यामुळे ओढणी लावली. ये
आपले प्रॉपर हवेली सारखा लुक आहे ना. आता आपण चालू मेन मंदिरात. फक्त हे करून चिल्लर असेल तर दे ना. टाकायचं ठेव, तू ठेवायचं असं. अच्छा म्हणून बंद केला. लास्ट टाइम मला ओपन होता हा हा. असं शूज हे लावलं होतं त्यांचे जे आहेत लावले होते. हा अरे लायन. बघ आता फ्रुटी घेतली असती तर. आता तुझी पाहिजे फ्रुटी. तुला फ्रुटी पाहिजे. एक लायन फ्रुटी पाहिजे. तिला फ्रुटी पाहिजे. लायन बोल त्याला मला फ्रुटी पाहिजे. तो मारणार तुला. घरी येऊन पण मारतो. खातो तो आपल्याला बघू. हा फ्रुटी पाहिजे ना. ती कार्विंग आणि जे काय डिझाईन केली आहे ती तर प्रॉपर बघा ह्याच्यातच आहे, दगडाच्या ह्याच्यामध्ये. प्लस कलर जो केला ना म्हणून एकदम राजस्थान मला फील होतं. इथून जायचं कधी गरमच आहे. बापरे त्याचा किती तो एसेन्स सुटला आहे इथपर्यंत येतो. हो मग काय घी मध्ये बनलेलं आहे हे. काय होतं रे? अच्छा. घी गुड आणि गहूचा म्हणजे काय मिठाई आहे ही? अरे गहू आपलं. अच्छा हा बरोबर. हा गहूचा. हा हा आलं लक्षात. माताजीला चढव. पाँच 10 मिनट के बाद गरम गरम ताजू सुजडी मनशे बनशे. गरम गरम ताजी सुजडी बनशे म्हणजे बनते इकडे असं कदाचित आहे. गरम 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 ताजी सुजडी बनत आहे. प्लीज करेक्ट मी सांगा काय झालं. थोडा वेळ थांबायलाच. पण ते फ्रेशच बनवून देतात वाटतं. फ्रेश बनवतात ते. हा फ्रेश हे घे की सॉस होतं. हो फायनली ते रेडी आहे. सुकडी सुपडी. अच्छा सुपडी. गरम आहे गरम आहे. हा बेटा कॉईन नाही आता तेच टाक फक्त. फक्त हे करा, तिथे ठेवा. घेऊन जा. नाहीतर हा थांब. तिकडे त्या साईडला. इकडे नाही त्या साईडला. थोडी तिथली पण उचल. म्हणजे थोडं इथे प्रसाद काढून ठेवायचा आणि थोडा आणि थोडं आपण घेऊन जायचं. पहिला ना तिथून एंट्री होती. ते तुलाच खाऊन जाणार तो. मगापासून प्रे करतोय खूप सारा. तिला इथे बसवून येऊ परत जायचं, ती पुढच्या तिथे होणार. विथ मोर हॅपीनेस. काय बोलते ती? देऊन येते ते माझं. काय बोलते ती? त्याच्यात यायचं. या माती. काय ह्याच्यात या मातीमध्ये नाही यायचं. मी गाडी इथे आणू. तिथे जास्तच मागते. तर निघालोच आहे फ्रेंड्स. या साईडला मंदिर आहे आणि इथून रिटर्न जायचं अहमदाबादला रोड. आणि आय थिंक दिस कम्स इन गांधीनगर. हां तेव्हा गांधीनगर उर्वा साईड. तर तिथून रिटर्न जातानाच हे
काय बोलता स्वाती त्याला? अच्छा हे तर आपलं टरबूज ना, टरबूज. जॅकफ्रूट आणि कॅन्टलूप एकच, मीच कन्फ्यूज झाले आपण. कित्येक वर्ष झाले ना डिक्टेशन टेस्ट दिली आहे ना फ्रूटची, आयडेंटिफाय फ्रूटचा काय टेस्ट दिली आहे का ना काय. इंग्लिश पण बऱ्यापैकी विसरून गेलो आहे, वर्ड्स वगैरे हे ते. डोळ्याला प्रॅक्टिस चालू केली पाहिजे. गॉड लागतो कुठे थोडी थोडी पण शिकली पाहिजे. सगळ्याच पासून शिकायला पाहिजे. रोड बाकी परत सेम एक्सपिरियन्स. रोड इकडचे एक नंबर असले स्मूथ आहेत. काय बघ छान. हा ओपन आजकाल तर काय ऍक्च्युअली मध्ये दिसायला लागलंय. IQ लेवल तर कोणतं तरी लेवल सगळे बोलतात ते सगळं इम्प्रूव्ह झालंय काय तो. बट इकडचा रोड तुझा रोड एक्सपिरियन्स खूप छान. हा गुजरात मधला खूप छान आहे. लास्ट टाइमच आतमधले सिटी मधले रोड पण एकदम स्मूथ आहेत ना, खड्डे खुड्डे जास्ती काहीच नाही. पिकॉकचा पूर्ण झुंड बसला तिकडे. वरून काढ ना. जा जा पूर्ण या साईडला ते तसं तर स्वातीताईच्या पाठी पण, बिल्डिंगच्या पाठी पण जे ओपन ग्राउंड का काहीतरी आहे ना तिथं पण पिकॉक्स आहेत. हा तिकडे पण सकाळी सकाळी ओरडायचा आवाज पण येत होता लास्ट टाइम. आता या टाइमला मीच उशिरा उठलो, मला माहिती आवाज काय आला नाही. बट आहेत जवळपास आहेत खूप सारे. गेली भूक. आता ते उन्हाळ्यात पिकॉक पण कुठेतरी शांततेत बसत असतील आतमध्ये, थंडीमध्ये बाहेर येत असतील. नंतर पावसाळा सुरू होण्याच्या आधी स्प्रिंग सीझन मध्ये वगैरे. स्प्रिंटर आता चालू आहे ना. हा